नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, एमएसटी सीईटी 2026च्या पीसीएमच्या निकालामध्ये जो घोळ चाललाय, ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून एक नवीन गोष्ट मला माझ्या निदर्शनात आलेली आहे बाळांनो. आता एक सकाळीच एका पॅरेंटने मला स्क्रीनशॉट पाठवले, ठीक आहे, त्याच्यावरून मी हा व्हिडिओ बनवतोय, ठीक आहे. जर हा प्रॉब्लेम तुमच्या सोबत सुद्धा झालेला आहे, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, ठीक आहे. आणि या पालकांना मी हे सुद्धा सांगितलंय की हा प्रॉब्लेम तुम्ही सीईटी सेल सोबत शेअर करा, नक्कीच याच्यावरती तरी रिझोल्युशन सीईटी सेल देईल तुम्हाला, ठीक आहे. चला, झालंय काय बघूया बाळांनो, पण त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेज भेटत नाही बाळांनो तुम्हाला, तोपर्यंत तुमच्या सोबत असेल आणि काही तुमचे इश्यू असतील या चॅनलवरती रेज होतील बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील, ठीक आहे. तर झालंय काय बाळांनो, सकाळी मला एक पॅरेंटचा कॉल आला, ठीक आहे. तो कॉल मी रिसीव्ह केला आणि त्यांनी सांगितलं, सर आमचे दोन वेगवेगळे निकाल लागलेले, ठीक आहे. पहिले वेगळा रिझल्ट लागत होता आणि दुसरा आता नवीन दुसराच रिझल्ट दिसतोय आम्हाला, ठीक आहे. त्या गोष्टीवरती मी विश्वास नाही ठेवला. मी त्यांना सांगितलं दोघं स्क्रीनशॉट पाठवा आम्हाला, दोघं निकालाचे, ठीक आहे. त्यांनी दोघं निकालाचे मला स्क्रीनशॉट पाठवले बाळांनो. सर फर्स्ट रिझल्ट लागला तेव्हा हा स्क्रीनशॉट काढला होता आणि दुसऱ्या निकालचा हा स्क्रीनशॉट आहे, ठीक आहे. त्यांनी दोघं स्क्रीनशॉट मला पाठवले, दोघं स्क्रीनशॉट मी तुमच्यासोबत शेअर करतो बाळांनो. हा पहिला स्क्रीनशॉट आहे, ठीक आहे. या पहिल्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थिनीला 90.20% आहेत बाळांनो, ठीक आहे. आणि दुसऱ्या निकालामध्ये तुम्ही बघू शकता बाळांनो, विद्यार्थिनीला 37.83% आहेत, ठीक आहे. हा गोंधळ का निर्माण झालेला आहे, हा तुमच्यासोबत सुद्धा झालेला आहे का बाळांनो, प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, ठीक आहे. जर झाला असेल तर प्लीज सीईटी सेलला मेल करा. ही सुद्धा रिझोल्युशन आपल्याला भेटलं पाहिजे बाळांनो. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटत असेल की सर हा घोळ माझ्यासोबत सुद्धा झालाय, या पालकांचा मी नंबर तुम्हाला सुद्धा व्हॉट्सअपला शेअर करून देईल. या पालकांशी तुम्ही बोलून तुम्ही काही ना काही सीईटी सेल पर्यंत पोहोचा बाळांनो, ठीक आहे. किंवा हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून सीईटी सेल जर चूक झाली असेल तर तिथं करेक्शन करेल, किंवा नसेल चूक तर पालकांना सांगेल की हा तुमचा फायनल रिझल्ट तुम्हाला कन्सिडर करावा लागेल, ठीक आहे. आता ही जी पण मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे बाळांनो पालकांतर्फे किंवा सीईटी सेल तर्फे, ठीक आहे, जर हा अशी गडबड झालेली आहे खरंच, तर प्लीज सीईटी सेलने याच्यावरती काही ना काही ऍक्शन घ्यावी आणि एक डिटेल सर्क्युलर जाहीर करावं, किंवा विद्यार्थ्यांचा फायनल निकाल सीईटी सेलने द्यावा, ठीक आहे. बरं, आता या गोष्टी व्यतिरिक्त मी तुम्हाला आज अजून एक गोष्ट सांगू इच्छितो बाळांनो. 2 मिनिटं मी तुमचे घेईल फक्त, ठीक आहे. एक प्रायव्हेट कॉलेज आहे ज्याच्याबद्दल मी नेहमी रिसर्च करत असतो, नवीन नवीन कॉलेजेस बद्दल. जर तुमचा स्कोर सीईटी मध्ये कमी आलेला आहे बाळांनो, तुम्हाला टॉप कॉलेज नाही भेटत आहे महाराष्ट्रातलं, किंवा तुमचा स्कोर मीडियम आलेला आहे, तुम्हाला टॉप कॉलेज नाही भेटत, तर या कॉलेजला ॲज अ बॅकअप ऑप्शन नक्कीच तुम्ही ठेवू शकतात बाळांनो, ठीक आहे. या कॉलेजमध्ये तुम्हाला 8 लाखापर्यंत स्कॉलरशिप भेटणार आहे, मॅकबुक सुद्धा तुम्हाला भेटणार आहे फ्रीमध्ये, ठीक आहे, जेणेकरून तुम्ही तुमची पूर्ण कोडिंग करू शकतात. पण याला अप्लाय करण्याची लास्ट डेट या महिन्याच्या आत तुम्हाला अप्लाय करायचंय बाळांनो. माझं काय म्हणणं आहे, आजच जाऊन तुम्हाला ऍडमिशन नाही घेऊन घ्यायचं, कमीत कमी अप्लाय करून ठेवा, कमीत कमी टेस्ट देऊन ठेवा बाळांनो. एक्झाम द्यायला काय हरकत आहे बाळांनो, घरी बसून एक्झाम द्यायची. प्लीज एक बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा बाळांनो, ठीक आहे. कारण भरपूर विद्यार्थ्यांचे कमी पर्सेंटाईल आलेले तर तुम्हाला कॉलेज नको भेटावा असं नको व्हायला, म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. प्रायव्हेटमध्ये माझ्या हिशोबाने हे बेस्ट आहे बाळांनो, ठीक आहे. 4 वर्षाचा तुम्हाला बीटेक डिग्री प्रोव्हाइड होते बाळांनो इथं, ठीक आहे. आणि स्वतः इंडस्ट्री लिडर्सने या गोष्टीला बनवलेलं आहे, ठीक आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, AWS सारख्या कंपनीसोबत कोलॅबरेशन केलेलं आहे बाळांनो, ठीक आहे. पूर्ण जी बीटेक डिग्री आहे ही कोलॅबरेशन मध्ये यांनी बिल्ड केलेली आहे, ठीक आहे. लर्न इंडस्ट्री रिलेव्हंट स्किल फ्रॉम डे 1 अँड टू प्रिपेअर फॉर द टॉप टेक्नॉलॉजी करिअर्स, ठीक आहे. इंडस्ट्रीला ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे बाळांनो, तेच गोष्टी तुम्हाला या कॉलेजमध्ये शिकवल्या जातात, ठीक आहे. इंटर्नशिप फ्रॉम द फर्स्ट इयर, पहिल्या वर्षापासून तुमची इंटर्नशिप लागून जाते, ठीक आहे. तुम्हाला पहिल्या वर्षापासून इंटर्नशिप लागून जाते, त्यातल्या त्यात तुम्ही असं कन्सिडर करा इंटरनॅशनल इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी खूप आहेत, ठीक आहे. 2.5 ते 5 लाखाचं तुम्हाला इथं स्टायपेंड भेटतं बाळांनो. 2.5 लाखाचं स्टायपेंड, तुम्ही विचार करता 2.5 ते 5 लाखापर्यंत, है ना. म्हणजे तुम्ही कॉलेजची फीस तुम्ही स्वतः भरू शकतात काम करून, या गोष्टीला समजून घ्या, ठीक आहे. त्यानंतर जर बोलायचं झालं बाळांनो, स्पेशलायझेशनची डिमांड खूप आहे, ठीक आहे. इथं तुम्हाला बीटेक इन AI तुम्ही करू शकता, अप्लाइड AI करू शकतात, बीटेक इन क्लाउड अँड बिग डेटा तुम्ही करू शकतात, बीटेक इन प्रोडक्ट मॅनेजमेंट इंजिनिअरिंग तुम्ही करू शकतात बाळांनो. फक्त 100 सीट्स असतात, म्हणून माझं असं म्हणणं आहे कमीत कमी अप्लाय करून द्या या कॉलेजसाठी, ठीक आहे. फ्युचर डिमांड खूप जास्त आहे, ठीक आहे. मी असं नाही म्हणत आहे तुमचे 99.999% आले तुम्ही COEP सोडून या कॉलेजला अप्लाय करा, नाही. जर तुमचे ॲव्हरेज पर्सेंटाईल आहेत बाळांनो तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा, ठीक आहे. तुमच्यासाठी बेस्ट प्रायव्हेट कॉलेज आहे, ठीक आहे. या कॉलेजसाठी तुम्हाला पॅट एक्झाम द्यावी लागते बाळांनो, जिथं तुमचं मॅथमॅटिकल, लॉजिक, रिझनिंग तुमचं विचारलं जातं. तुम्हाला काही फिजिक्स, केमिस्ट्री नाही विचारलं जात बाळांनो, ठीक आहे. थोडंसं मॅथमॅटिकल, थोडं लॉजिकल, रिझनिंग, ठीक आहे. इंटरनेटवरती घरी बसून तुम्हाला टेस्ट द्यायची आहे, ठीक आहे. 8 लाखापर्यंतची स्कॉलरशिप तुम्हाला भेटू शकते बाळांनो. मॅकबुक तुम्हाला भेटू शकतं, ठीक आहे. घरी बसून एक्झाम द्यायची, कुठे सेंटरला आपण नाही जायचं. लिमिटेड सीट्स आहेत, नक्कीच एनरोल करून घ्या एक्झामसाठी. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमच्या अकॅडमिक्स व्यतिरिक्त खूप काही गोष्टी आहेत या कॉलेजमध्ये, ठीक आहे. स्टार्टअप सपोर्ट तुम्हाला भेटतो बाळांनो, ठीक आहे. बँगलोरमध्ये हे कॅम्पस आहे बाळांनो, जे की टेक्नॉलॉजी हब आहे.
तिथंच नोकरी मॅक्झिमम IT कंपनीज कुठे आहेत, बँगलोरमध्ये, ठीक आहे. त्यानंतर नेटवर्किंग तुमची खूप जास्त स्ट्रॉंग होते, ठीक आहे. इनोव्हेशन इव्हेंट्स वगैरे इथं खूप जास्त कंडक्ट करतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, लगेच अप्लाय करून घ्या, ठीक आहे. चला आता अजून मी दुसरी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो बाळांनो, ठीक आहे. आता हे जे पण झालेलं आहे डिस्क्रिपन्सी, त्याच्यावरती आपल्याला सीईटी सेलचं उत्तर पाहिजे. मला ठाऊक आहे भरपूर विद्यार्थ्यांचे 100+ स्कोर होता बाळांनो, त्यांना म्हणजे 50पेक्षा जास्त कमी पर्सेंटाईल आलेले, तर ते अनफेअर आहे, मी ॲग्री करतो बाळांनो, ठीक आहे. आता तुमच्या 0% सुद्धा तुम्हाला कॉलेज भेटतं, ह्या गोष्टीची तुम्हाला जाणीव असली पाहिजे, ठीक आहे. मागच्या वर्षी 0.08% सुद्धा CS ब्रांच भेटलेली आहे बाळांनो पूर्ण महाराष्ट्रात, आणि भेटेल, तुम्हाला पण भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. फक्त तुम्हाला लोकेशन्स कॉम्प्रोमाइज करावे लागतील, थोडंफार काही वाटलं तर ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागेल, पण तो कॉलेज 100% तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांपासून आता पुढे जावं लागेल, आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो पर्सनल काउन्सिलिंग. नक्कीच पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बाळांनो. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील तरी एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे, जर तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केली, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली तर. आणि तुमची कॉलेज लिस्ट तुमचे पर्सनल काउन्सिलर बनवतील, जे तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये असाइन केले जातील, ठीक आहे. तेच तुमची इथं सगळे फीचर्स तुम्ही पॉज करून वाचू शकतात बाळांनो, ठीक आहे. न्यूटर्न ॲपमधून तुम्हाला डाउनलोड करायचंय न्यूटर्न ॲप, आणि त्याच्यातून तुम्हाला एनरोल करायचंय. कमी पर्सेंटाईलला सुद्धा एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे. आता तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे बाळांनो, तुम्हाला काहीच माहित नाही कुठे ऍडमिशन घ्यायचं, काय घ्यायचं. तुमचा हात धरून बेस्ट कॉलेजपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी माझी, ठीक आहे. पूर्ण ऍडमिशन प्रोसेस, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप तुमचं डॉक्युमेंटेशन वगैरे सगळ्या गोष्टी A to Z याच्यामध्ये कवर्ड असतात बाळांनो. डॉक्युमेंट पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी. भरपूर विद्यार्थ्यांची फीस सुद्धा माफ झालेली आहे बाळांनो, त्यांच्यापर्यंत आपण योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या होत्या. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट केला जातो बाळांनो, ते पर्सनल काउन्सिलर तुमच्या सोबत असतात आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत. तुमची कॉलेज लिस्ट तेच बनवतात, कोणती किती पर्सेंटाईल, कोणत्या कॅटेगरीमध्ये, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची बेस्ट पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते बाळांनो, जेणेकरून कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज भेटून जातं. जरी हाय पर्सेंटाईल आले असतील बाळांनो, लो पर्सेंटाईल आले असतील, खचून जाऊ नका, अजून सुद्धा बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. डेफिनेटली गुड कॉलेज अँड गुड कॅप काउन्सिलिंग डेफिनेटली कॅन गेट यू बेस्ट कॉलेज, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात. सगळे फीचर बघा इथं, तुम्ही ॲप डाउनलोड करा. कॅप राऊंड बद्दल सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येतील. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.